बचत गटासाठी संतोष बैलमारे यांनी सगळे खटपट केलेली आहे। आणि सावरोली जिल्हा परिषद वार्डातील परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार संतोष बैलमारे व पंचायत समितीच्या उमेदवार प्रमिला महेश पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असता त्यांना प्रचारादरम्यान महिला वर्गाकडून औक्षण करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत असताना महिला वर्ग संतोष बैलमारे व प्रमिला पाटील यांच्या सामाजिक कार्यावर प्रभावित होत असून प्रचारात महिला वर्गांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। परिवर्तन विकास आघाडीचा विजय असो। परिवर्तन विकास आघाडीचा विजय असो। तुम्हारे साथ हैं संतोष भाई, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। परिवर्तन विकास आघाडीचा विजय असो। परिवर्तन विकास आघाडीचा विजय असो। आपली निशाणी घड्याळ मशाल, आपली निशाणी घड्याळ मशाल, आपली निशाणी घड्याळ मशाल। येऊन येणार कोण आल्याशिवाय परिवर्तन विकास आघाडीचा विजय असो। परिवर्तन विकास आघाडीचा विजय असो। आपली निशाणी घड्याळ मशाल, आपली निशाणी घड्याळ मशाल। बचत गटासाठी संतोष बैलमारे यांनी सगळे खटपट केलेली आहे। आणि महिलांना सक्षम करणे, आणि आता सगळ्या महिला सक्षम बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम झाल्या आणि त्यांना गावात रस्ते, लाईट, पाणी, बायका म्हणजे अशा घरी मोकळ्या होत्या, त्यांना म्हणजे उद्योगधंदे त्यांनी सगळे दिलेत। त्याबद्दल संतोष भाई आगे बढ़ो। जय महाराष्ट्र। आणि आपल्या इथे जिल्हा परिषदसाठी संतोषबाई बैलमारे हे उमेदवार आहेत आपल्या गावातून। त्यांनी आपल्याकडे सरपंच आहेत, या पदासाठी ते आहेत। आणि त्यांनी सर्व ठिकाणी म्हणजे पाण्याची व्यवस्था केली, व्यायामशाला आहे, ग्रामपंचायत बांधले, तसेच महिलांसाठी अनेक कामं केलीत त्यांनी। म्हणजे असं बोलता येत नाही की त्यांनी काही केलं नाही, भरपूर कामे केलेत, आपल्या डोळ्यात देखत भरपूरच कामं केली। रस्ते व्यवस्था केले, गटार व्यवस्था केलेली आहे, पाण्याची टंचाई अजूनपर्यंत भासत नाही। आता 10 वर्ष झाली पाण्याची टंचाई नाही आहे। तसेच व्यायामशालेचं काम पूर्णपणे झालेलं आहे। गावातल्या महिलांसाठी आणि गावातल्यांसाठी ठिकठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत, CCTV लावलेले आहेत, त्याकरता महिलांची सुरक्षा कशी करता येईल याचा विचार केलेला आहे। तसेच या उमेदवारीसाठी आपला घड्याळ चिन्ह आहे। संतोषबाई बैलमाऱ्यांना बहुमताने निवडून आणा। आणि प्रमिलाताई पाटील या पंचायत समितीमध्ये आहेत, त्यांची निशाणी मशाल आहे, त्यांना पण बहुमताने निवडून आणा।